नमस्कार. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवात करूया बातम्यांना. बीड जिल्ह्यातील 656 गावांमध्ये स्मशानभूमीच नाहीये, त्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कारावेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या गावांमध्ये तातडीने स्मशानभूमीची समस्या सोडवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मानवी मेंदूत प्लास्टिकचा शिरकाव झाल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. मानवी मेंदूत प्लास्टिकचा प्रवेश झाल्याने मेंदूशी संबंधित डिमेन्शिया, अल्झायमर यासारखे आजार होण्याचा धोका वाढल्याचा दावा करण्यात आलाय. चंद्रपूर महानगरपालिका आणि आगा खान एजन्सी फॉर हॅबिटेट इंडिया यांच्यात 3 वर्षांकरता करार करण्यात आलाय. वाढती उष्णता आणि पुराचा धोका कमी करण्याकरता विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. दरम्यान 200हून अधिक गरजू कुटुंबांच्या घरांना उष्णतेविरुद्ध विशेष तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यावल इथल्या बाजार समिती सभागृहामध्ये केळी लागवड आणि व्यवस्थापनाच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी कार्यशाळेमध्ये कृषी तज्ज्ञ आणि केळी उत्पादकांनी उपस्थिती दर्शवली. पिकावर पडणारे विविध रोग, आजार याबाबत उत्पादकांना आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातील साकोली इथल्या 100 वर्ष जुना असलेल्या मालगुजारी या तलाव 2 दिवसांपूर्वी फुटला. त्यामुळे या तलावातील तब्बल 50 लाखांच्या मासोळ्या ऐन मच्छीमार हंगामात वाहून गेल्या आणि यावर गुजराण करणारे 176 कुटुंब आर्थिक संकटात सापडले. चोपडा आगाराला आता नव्या ई-बसेस मंजूर झाल्या. धुळे मार्गे नाशिक चोपडा आगाराला या बसेस मिळणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चार्जिंग पॉइंटचं काम आगारात पूर्णत्वाकडे येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कुरखेड आणि निंबी या गावात स्मशानभूमी नसल्याने गावात कुणाचा मृत्यू झाला तर त्याच्यावर अंत्यसंस्कार करायचे कुठे, असा सवाल गावकऱ्यांनी केलाय. अंत्यविधीकरता प्रेत घेऊन गावकऱ्यांना भटकंती करावी लागते. येत्या 7 ऑगस्टला कुरेशी समाजाकडून सोलापुरात मूकमोर्चा काढण्यात आला. यासाठी कुरेशी समाजानं बैठक घेतली. गेल्या 15 दिवसांपासून राज्यभरात म्हशीची खरेदी विक्री त्यासह मटण विक्री बंद करत कुरेशी समाजानं कामबंद आंदोलन केलं. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता नुकताच पंतप्रधान मोदींच्या हस्ते वितरित करण्यात आला. यावेळी मावळमध्ये शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला. मावळ तालुक्यात ठाकरवाडी, शिंदे वस्ती आणि सोमाटणे इथल्या वन हद्दीतील आदिवासी कुटुंबांना जमीन देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 5 पिढ्यांपासून राहणाऱ्या कुटुंबांना कायदेशीर हक्क मिळणार आहेत. मावळचे आमदार सुनील शेळकेंनी याकरता पाठपुरावा केला. लोणावळ्यातील मुख्य बाजारपेठेतील बॅरिगेड्समुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तक्रार करून सुद्धा प्रशासनानं दखल न घेतल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे व्यापाऱ्यांनी उद्या बाजारपेठ बंद करण्याचा इशारा दिला. दरम्यान तातडीनं बॅरिगेड्स हटवण्याची मागणी केली. जळगावात गेल्या महिन्याभरात भटक्या कुत्र्यांनी तब्बल 579 नागरिकांचे लचके तोडलेत. रात्री अपरात्री नागरिकांवर हे कुत्रे हल्ला करतात. पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही, त्यामुळे नागरिकांनी संताप नोंदवला. सिंधुदुर्गमध्ये 1 ऑगस्टपासून सागरी मासेमारीला सुरुवात झाली. निवती बंदर या ठिकाणी सकाळी 7 वाजता माशांचा लिलाव सुरू झाला. त्यामुळे ऐन श्रावणात निवती किनारी खवय्यांची गर्दी झाली. विद्यार्थ्यांना बालपणापासूनच देशभक्तीसह शेतकऱ्यांविषयी आणि सैनिकांविषयी आदर वाटावा आणि नवा उपक्रम राबवण्यात येणार आहे. येत्या 15 ऑगस्टपासून देशभक्तीचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बेसखेडा या शेतशिवारात काम करत असताना अचानक विजेची तार अंगावर पडली. शेतकऱ्यासह त्याच्या 2 बैलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये. गडचिरोलीच्या पेदुळवाही गावात रुग्णवाहिका न मिळाल्यानं जखमी व्यक्तीला खाटेवरून नेण्याची वेळ आली. 3 किलोमीटर पायपीट करून रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यामुळे तातडीनं रस्त्यांसह रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गावकरी करतायत. वांगणी परिसरातून जाणाऱ्या कर्जत पुणे महामार्गाला खड्ड्याचं ग्रहण लागलंय. जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालक हैराण झालाय. वसईमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावर सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यामुळे शाळकरी मुलांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीने वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी स्थानिक करतायत.
चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील मोरवानियत क्षेत्रात गेल्या 15 दिवसांपासून जखमी अवस्थेतील अस्वलाचा वावर वाढलाय। परिसरात भीतीचं वातावरण आहे। हे अस्वल पडीक इमारतीत लपून राहतं, वन विभागाला चकवा देतं। यावेळी वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत जखमी अस्वलाला पकडलं आणि नंतर त्याचं नैसर्गिक अधिवासात त्याला सोडून दिलं। धुळ्यातील साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात वसलेलं चिवटीबारी हे ठिकाण सध्या पर्यटकांचं आकर्षण ठरतंय। घनदाट जंगलात गायका डोंगरावरून 250 फुटांवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना खुणावतोय। रायगड जिल्ह्यातील आंबेघर धबधबा कोसळायला लागलाय। धबधबा पाहण्याकरता नागरिक गर्दी करतायत। सुट्टीचा दिवस असल्यानं पर्यटनाला नागरिकांनी पसंती दिली। पावसाळ्यात कोकणातील सौंदर्य अधिकच खुललंय। हिरवागार निसर्ग आणि दाट धुक्याची चादर पसरल्यानं सगळ्यांना निसर्गाची भुरळ पडते। श्रावण मास सुरू असताना अधूनमधून पडणाऱ्या श्रावणधारांनी वातावरण अधिकच आल्हाददायक झालंय। बीडच्या सौताड्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। यामुळे धबधबा कोसळायला सुरुवात झाली। धबधबा पाहण्याकरता पर्यटकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली। रायगडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चव्हाणांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवला। दरम्यान जोरदार घोषणाबाजीही झाली। सांगलीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांनी आंदोलन केलं। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या मागणी करण्यात आली। आंदोलकांनी दखल न घेतल्यानं त्यांनी आक्रमक होत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। रत्नागिरीत शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली। या स्पर्धेत जवळपास 200 शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। या अनोख्या स्पर्धेचं रत्नागिरीत कौतुक होत आहे। मिरजमधील सम्राट श्री दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या तब्बल 18 फुटी गणेश मूर्तीचं मोठ्या थाटामाटात आगमन झालं। हजारोंच्या संख्येनं गणेश भक्तांनी मुखदर्शन सोहळ्याला गर्दी केली। अहिल्यानगरमध्ये मराठा लग्न आचारसंहिता संमेलन 2025चं आयोजन करण्यात आलं होतं। अहिल्यानगरच्या कोहिनूर मंगल कार्यालयात भरवलेल्या या संमेलनात मोठ्या संख्येनं मराठा समाजाच्या नागरिकांनी हजेरी लावली। बुलढाण्याच्या खामगाव इथं जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता। यावेळी महोत्सवाला कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी भेट दिली। त्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांबद्दल माहिती जाणून घेतली। मुक्ताईनगरमधील विद्यार्थिनींनी भारतीय सीमेवरील सैनिकांना राखी पाठवली। भारतीय सीमेवर तैनात असलेल्या जवानांना राखी पाठवून विद्यार्थिनींनी सैनिकांप्रती असलेलं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली। वाशिम जिल्ह्यात आमदार भावना गवळींकडून त्यांच्या मतदारसंघात 3 लाख राख्या पाठवल्या जाणार आहेत। त्याकरता लगबग सुरू करण्यात आली आहे। गेल्या 27 वर्षांपासून आमदार गवळी त्यांच्या मतदारसंघात राख्या पाठवत आहेत। सांगलीच्या दंडोबा डोंगरात दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत वेगवेगळ्या गटात हजारो स्पर्धकांनी भाग घेतला। महाराष्ट्र ॲमेच्युअर ॲथलेटिक आणि सांगली जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेनं ही स्पर्धा घेण्यात आली। मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तंबाखूमुक्त शाळा व परिसर उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रभाग फेऱ्यांमध्ये तंबाखू टाळा, आरोग्य सांभाळा असा संदेश देण्यात आला। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील एसआयटीचे प्रमुख IPS पंकज कुमावत आणि त्यांच्या टीमने बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जाऊन पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाच्या प्रमुखांशी तपासासंदर्भात चर्चा केली। एसआयटीचे प्रमुख परळीत तळ ठोकून असणार आहेत। मनोज जरांगे बीड शहरातील हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भेटण्याकरता गेले होते। लिफ्टचा अपघात झाला। लिफ्ट पहिल्या मजल्यावरून जमिनीवर आदळली। यामध्ये जरांगे पाटलांचा त्यांचे सहकारी थोडक्यात बचावले। बुलढाणा जिल्ह्यातील भोन गावात असलेल्या भूमिगत वृद्धस्तूप परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं। पुरातत्व विभागाच्या उपसंचालकांनी भोन परिसराला भेट दिली। पुरातन स्मारकाच्या संरक्षणाकरता हा निर्णय घेतला गेला। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर अमृतांचल ब्रिजवर हुल्लडबाज तरुण स्टंटबाजी करताना दिसले। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करून वर्दळीच्या महामार्गावर धोकादायक स्टंट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होती आहे। वाशिमच्या कारंजा ते दारवा मार्गावरील वीज उपकेंद्राजवळ ट्रकनं 2 दुचाकींना धडक दिली। अपघात झाला। यात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला। 2 जण जखमी झाले। ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। भंडारा जिल्ह्यात 3 ठिकाणी चोरीची घटना घडली। तुमसरच्या मोबाईल दुकानातून 15 लाखांचं तर 2 ज्वेलरी दुकानातून 3.25 लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले। चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
यवत गावात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या। गावात तणावपूर्ण शांतता आहे। यवत गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले। संशयित आरोपींची धरपकड करण्यात आली आहे। तोडफोड झालेल्या ठिकाणी पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पिंपरीमध्ये शेअर मार्केटमधून 5 ते 20% परतावा मिळवून देतो या आमिषातून महिलेची फसवणूक करण्यात आली। 54,60,000ची फसवणूक झाली। या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। नागपुरात दरोडा टाकणाऱ्यांना पोलिसांनी वर्धा शहरातून 4 जणांना अटक केली। त्यांच्याकडून पोलिसांनी 2 देशी कट्टे जप्त केले। दरम्यान पसार असलेल्या एकाचा शोध सुरू आहे। चर्चगेट करून विरारकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात एका पोलिसाचं दारू पिऊन अश्लील वर्तन बघायला मिळालं। या प्रकरणात प्रवासी महिलांनी पोलिसांविरोधातच तक्रार दाखल केली। चंद्रपूर जिल्ह्यात भाजीच्या नावाखाली अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। यावेळी पोलिसांनी एकाला अटक केली। त्याच्याकडून पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील पोहा गावाजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला। ट्रकच्या मागच्या बाजूने आलेल्या दुसऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली। ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला। पंढरपुरातील मंगळवेढा परिसरात भीषण अपघात झाला। एका ट्रकने दुचाकीवरील महिलेला धडक दिली। या दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झालाय। माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पारोळा तालुक्यातील राजवड इथल्या बंगल्यावर अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरातील रोकड लंपास केली आहे। यावेळी त्यांनी सीसीटीव्हीसह डीव्हीआरही पळवून नेताना दिसलेत। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी इथं जुन्या वादातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे। चाकूने भोसकून हत्या झाली आहे। आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय। नाशिकच्या बळी मंदिरातील पारायणाला जाण्याकरता निघालेल्या एका वृद्ध महिलेला भरधाव ट्रकने चिरडलं। यात महिलेचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर ट्रक चालकाने पळ काढला। पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। खासगी क्लासमध्ये बेंचवर बसण्याहून झालेल्या वादात एका शाळकरी मुलाची हत्या करण्यात आली आहे। धक्कादायक घटना नाशिकच्या सातपूर भागात घडली आहे। वादानंतर 2 अल्पवयीन मुलांनी त्याला मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलाय। चाळीसगाव पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला। 24 जुलैला नाकेबंदी दरम्यान एका कारमधून पोलिसांनी तब्बल 64 कोटी 90 लाख रुपये किमतीचं एफेटामाइन हे ड्रग्ज जप्त केलं होतं। या ड्रग प्रकरणात मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी तमिळनाडूमधील नागापट्टम इथून विलुंदामावाडी इथून ताब्यात घेतलेलं आहे। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी काही खळबळजनक आरोप करत धक्कादायक माहिती दिली। योगेश कदम यांनी बारवर केलेल्या कारवाईनंतर काही पोलीस अधिकाऱ्यांचे कारवाई न करण्यासंदर्भात फोन आले, पण योगेशने ते काही ऐकलं नाही आणि त्यामुळेच योगेशची बदनामी करण्यासाठी सावली प्रकरण जाणीवपूर्वक उकरून काढल्याचा आरोप रामदास कदमांनी केला। खळबळजनक आरोप रामदास कदमांनी केलाय। महायुती सरकारमधल्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर वादात सापडल्यात। बोर्डीकरांनी भर कार्यक्रमात एका ग्रामसेवकाला कानाखाली लगावण्याची भाषा केली। त्याचबरोबर त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा दिला। आमदार रोहित पवारांनी त्यांच्या अरेरावीचा व्हिडिओ पोस्ट केलाय आणि मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची मागणी केली आहे। कार्यक्रमाकरता कमी लोक आले म्हणून रागवणं हे काय हे समजण्यासारखं आहे, मात्र त्याकरता अधिकाऱ्याला कानाखाली लगावण्याची धमकी देणं हा केवळ त्या अधिकाऱ्याचा नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा अपमान आहे। चूक असेल तर नक्कीच अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, मात्र अशी धमकी देणं योग्य नाही। त्यामुळे मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर कारवाई करा अशी मागणी रोहित पवारांनी केली। रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओनंतर मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं। मी सर्वसामान्यांच्या हक्काकरता बोलले, मात्र सध्या रोहित पवारांना काही काम उरलेलं नाहीये, ते त्यामुळे असे व्हिडिओ ट्विट करत असतात असा टोला रोहित पवारांना मेघना बोर्डीकरांनी लगावला। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या नव्या वक्तव्यानं पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। कितीही रक्कम आपण मागा लगेच ती मंजूर करतो, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचा काय जातंय असं वादग्रस्त वक्तव्य शिरसाटांनी केलं। संजय शिरसाटांच्या वादग्रस्त वक्तव्याचा रोहित पवारांनी समाचार घेतला। शिरसाट साहेब, पैसा तुमच्या घरचा नसला तरी निवडणुकीच्या वेळी ज्यांना तुम्ही मायबाप म्हणता त्या मायबाप जनतेचा आहे, त्यामुळे सरकारचा पैसा आपल्या घरचा नाही म्हणून कशीही उधळपट्टी करण्याचा किंवा बॅगा भरण्याचा अधिकार कोणाला नाही असं ट्विट रोहित पवारांनी केलं। मंत्री शंभूराज देसाईंनी आपलं शासकीय निवासस्थान असलेल्या मेघदूत बंगल्यावर प्रवेश केला। तब्बल 55 वर्षांनंतर देसाई कुटुंब मेघदूतवर वास्तव्याला आलं। यावेळी गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं। मेघदूत बंगल्यावर शंभूराज देसाई यांचं बालपण गेलंय। आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता।
छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। वर्षानुवर्ष दुष्काळाचा सामना करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील तळेगाव परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। तळेगाव गावात भोजापूर धरणातून पाणी आल्यानं मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं। यावेळी गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात दुष्काळग्रस्त भाग असलेल्या तळेगाव परिसरामध्ये 40 वर्षानंतर भोजापूर चारीचं पाणी आलंय। त्यामुळं नागरिकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। आपण आता ही जी चारी बघतोय ही गेल्या 40 वर्षापासून कोरडी होती। याला पाणी कधी येईल अशी अपेक्षा या लोकांच्या डोळ्यामध्ये होती आणि आज ना उद्या आपल्याला पाणी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती। मात्र आजवरच्या नेत्यांनी केवळ आश्वासनं दिली, त्याची पूर्तता काहीच झाली नाही। मात्र आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नानं या चारीचं काम झालंय आणि पहिल्यांदा पाणी आलंय। हे सगळे जे गावकरी आहेत हे सगळे अतिशय आनंदात आहे, मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये त्या ठिकाणी आज जलपूजन झालंय आणि आनंद साजरा करतायत। काय आनंद आहे? अनेक वर्ष झाले तुम्ही पाण्याची वाट बघत होते आणि आज पाणी आलंय। खरं वास्तविक या तालुक्याचा, संगमनेर तालुक्याचा इतिहास जर बघितला तर पठार भाग आणि निमोन तळेगाव दुष्काळी भाग हा महाराष्ट्राला 40 वर्षामध्ये समजलाच नाही। संघर्षामध्ये आमचे जलदूत किसन दादा चत्तर यांनी 40 वर्ष पाठपुरावा केला, म्हणून हे सोन्याचे दिवस आज या ठिकाणी आपण बघितलं तर गेली 40 वर्ष संघर्ष या ठिकाणी सुरू होता आणि कृती समितीने या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला। चत्तर साहेब आपल्या सोबत आहेत, ज्यांनी अनेक वर्ष संघर्ष केला। काय आनंद आहे आज अनेक वर्ष संघर्षानंतर पाणी आलंय आणि आज कुठेतरी सुजलाम सुफलाम शेती होईल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? बरोबर आहे, काय सुंदर राव। कारण आतापर्यंत आम्ही 40 वर्षात पहिले कोरडो जमिनी बघा प्यायला पाणी नव्हतं, आमचे पक्षी जगत नव्हते, त्याच परिस्थिती तयार झाली होती। याचं कारण म्हणजे आम्हाला माजी आमदार बाळासाहेब थोरातने आम्हाला वेळ आणली। पुन्हा घेऊया एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। कारकिर्दीत पक्षांतर्गत निवडणुका व्हायच्या, त्या मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी बंद केल्या। बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून ते त्या पदावर बसले। मात्र कुठलीही घराणेशाही नसलेले आणि कुठलीही मक्तेदारी नसलेले एकनाथ शिंदेंनी आमचं नेतृत्व केलं। त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मजबूतीकरता पावलं उचलली जात आहेत, असं वक्तव्य योगेश कदमांनी केलं। शेकापच्या मेळाव्यामध्ये भाषण करताना राज ठाकरेंनी रायगड जिल्ह्यातील डान्सबारविषयी भाष्य केलं। रायगडमध्ये परप्रांतीयांचे सर्वाधिक अनधिकृत डान्सबार आहेत असा उल्लेख राज ठाकरेंनी केला। त्यानंतर अवघ्या 12 तासांमध्येच पनवेलमधील डान्सबार मनसे कार्यकर्त्यांनी फोडला। पनवेलमधील नाईट रायडर हा डान्सबार फोडण्यात आला। बातमी ठाण्यातून गेल्या अनेक दिवसांपासून गोट्या गीते धमकी देत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। तर गोट्या गीते वाल्मिक कराडचा उजवा हात असल्याचं ते म्हणाले। गोट्या गीतेसारख्या गुंडांना मी काही घाबरत नाही असं आव्हाड म्हणाले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचं कौतुक केलं। देशात उत्पादन अधिक झालं पाहिजे, अधिक उत्पादनासोबत जास्तीत जास्त रोजगार मिळाला पाहिजे असं नेहरू गांधी म्हणायचे, असं नितीन गडकरी म्हणाले। ते नागपुरातल्या एका खासगी कार्यक्रमात बोलत होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली। धमकीचा कॉल करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली। या प्रकरणात प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। बातमी अहिल्यानगरमधून। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात दुष्काळग्रस्त भाग असलेल्या तळेगाव परिसरातील 18 गावात भोजापूर धरणातून पाणी आल्यानं आनंदोत्सव साजरा करण्यात आला। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं। इंदापूरमध्ये राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी नागरिकांनी कृषी मंत्री भरणेंना प्रतिकात्मक बैलजोडी भेट दिली। दरम्यान मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। सोलापूरमध्ये गळती रोखण्याकरता काँग्रेस पक्षाकडून जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहे। या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर केली जाणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली। भरणेंना शुभेच्छा दिल्या। कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला। माणखटाव परिसराला संपूर्णतः दुष्काळमुक्त करणार असल्याचा संकल्प मंत्री जयकुमार गोरेंनी केलाय। तर संकल्प पूर्ण केल्याशिवाय 2029 ची निवडणूक लढणार नसल्याचं ते म्हणाले। पुण्यात कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला। पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानं रॅली काढण्यात आली। स्वतः पुरोहित रॅलीमध्ये सहभागी झाले।
मुंबईमध्ये युगेंद्र पवारांचा साखरपुडा झाला। या निमित्तानं पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं। यापूर्वी जय पवारांच्या साखरपुड्यात पवार कुटुंब एकत्र आलं होतं।